नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये इकडे खुनाच्या रात्री रिक्रिएट करताना प्रियाचा पर्दाफाश होणार आहे. सर्व काही दोष स्वतःच्या अंगावरती आल्यामुळे प्रियाला खूप मोठा धक्का बसणार आहे आणि आता हा आरोप तोडून काढण्यासाठी प्रिया सत्य उलगडणार आहे. सगळं सत्य आता सगळ्यांसमोर उलगडणार आहे. खूप मोठा आता प्रकार त्या रात्री घडणार आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने आता ते समोर येणार आहे. प्रियावरती आता दोष आल्यामुळे त्या रात्री काय घडलं हे सांगण्यासाठी आता अर्जुन, मधुभाऊ तसेच पोलीस तेथे हजर असतात आणि सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर आता सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर प्रिया ही आता आपली बाजू चांगली आहे हे दाखवण्यासाठी त्या रात्री तेथे गेलेली असते. इकडे कोर्टामध्ये अर्जुनने प्रस्ताव मांडलेला असतो की या सगळ्यामध्ये काहीही नीट कळत नाही. प्रियाने जे स्टेटमेंट दिलं होतं ते त्या रात्रीचं आणि फार दिवसापूर्वीचं आहे आणि ते कोर्टामध्ये रजिस्टर आहे. पण आत्ता जे ती काही बोलत आहे ते स्टेटमेंट खूप चुकीचं आहे. आधीचं स्टेटमेंट आणि आताचं स्टेटमेंट यामध्ये खूप सारी तफावत आहे आणि या सगळ्यामुळे काहीच सोक्षमोक्ष लागत नाही. मला असं वाटतंय कोर्टाने या खुनाची रात्र रिक्रिएट करण्यासाठी आणि वेळेची भान ठेवून मला परवानगी द्यावी. त्या रात्री जे काही घडलं होतं ना ती पात्र तिथे आता मी मानणार आहे. त्यानंतर प्रिया गडबडते कारण त्या रात्री काय घडलं होतं हे आधी स्टेटमेंटमध्ये दिलं होतं आणि आत्ता काय बोलायचं हे तिला माहिती नसतं. यामुळे सगळं काही तफावत झालेली असते. कारण प्रत्यक्ष घडलेली घटना ही वेगळी असते आणि प्रिया खोटं बोलत असते. परंतु बोलताना ती अडखळत असते. रात्री जे काही झालं होतं ती आता खोटंच सर्व काही सांगत असते. त्या ठिकाणी आता अर्जुन सांगतो बाहेर पोलीस थांबतील. त्यानंतर सायली आणि कुसुम आश्रमातील सगळीच लोक पिक्चर बघायला गेली होती त्यामुळे त्यांचा काही संबंध येत नाही. त्या दिवशी त्या खोलीमध्ये जे कोणी पात्र होती त्यांनीच तेथे हजर राहायचं. अर्जुन आता सर्व काही सांगतो त्यामुळे आता सर्वांना आनंद झालेला असतो. सायली आणि कुसुम एकमेकीकडे बघून हसायला लागतात आणि आता रविराज म्हणतो की कोर्टाकडून मला ऑब्जेक्शन आहे. परंतु कोर्ट ते ऑब्जेक्शन धुडकावून लावतं आणि अर्जुनला परवानगी देतात. अर्जुन ज्या ज्या गोष्टी मागत असतो त्या त्या गोष्टींची पूर्तता करायला कोर्टाकडून नोटीस काढण्यात येतं आणि त्या रात्री कोणी कोणी होतं हे प्रियाच्या सांगण्यावरून तेथे हजर राहण्यासाठी नोटीस देतात. त्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी तो सीन रिक्रिएट करण्याचं ठरवतात. त्या दिवशी साक्षी होती परंतु कोर्टाकडे साक्षी होत्याचा काही पुरावा नसतो कारण मधुभाऊ फक्त आरोपी आहेत आणि आरोपीचं म्हणणं ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे प्रियाच्या म्हणण्यानुसार त्या रात्री फक्त तेथे आता विलास आणि प्रिया आणि मधुभाऊ असे तिघेच पात्र असणार आहेत असं सांगतात. परंतु प्रिया गडबडते कारण प्रियाला माहिती असतं त्या ठिकाणी जाऊन ती काहीतरी चूक करणार, मग खरं काय आहे ते बाहेर येणार. परंतु मधुभाऊ खुश असतात कारण की ते म्हणतात माझे जावई बापू खूप हुशार आहेत आणि त्यांचा वकिली पेशामध्ये कोणीच हात धरू शकत नाही. आज त्यांनी काही करून दाखवलं आहे, त्याला तोड नाही कारण की केस पूर्णपणे पलटलेली आहे आणि मला आता न्याय मिळणार आहे असं त्यांना 100% खात्री असते. इकडे सायली अर्जुनला आता अभिमान वाटत असतो. खरंच सरांनी केस कशी पलटून टाकली, अगदी टर्न झालेली आहे केस असं ती म्हणते आणि नोटीस कोणाला पाठवली होती आणि धारेवर कोणाला धरलंय सगळं गणितच आता सरांनी पालटलेलं आहे. रविराज मात्र पुन्हा एकदा समोर येतात आणि याचिका दाखल करतात आणि म्हणतात की मला असं वाटतं या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला ओढू नये, तिची तब्येत जरा बरी नसते. त्यामुळे अर्जुन सांगतो तब्येत बरी नाही ना, आपण तिथे एक डॉक्टर नेऊयात आणि डॉक्टर तिथे बाहेर थांबूयात. जर हिला काही झालं तर आपण तिची लगेच तपासणी करूया. तर कोर्टात एकच हशा पिकतो. सर्वजण हसू लागतात. परंतु आता प्रियाची काही अर्जुनच्या तावडीतून सुटका होत नाही. मात्र साक्षी आणि महिपत खूप घाबरलेले असतात. या सगळ्या प्रकरणात जर आता प्रियाने आपलं नाव घेतलं तर आपलं काही खरं नाही म्हणून त्यांच्या आता घाबरगुंडी उडालेली असते. आता प्रिया कशी रिॲक्ट करणार, त्या रात्री फक्त ती तिथे असणार आहे, आपण नसणार आहे आणि तिच्यावर आपला कंट्रोल असणार आहे. स्वतःवरती आलं तर ती आपलं नाव घेऊ शकते कारण की ती दुतोंडी साप आहे असं साक्षी म्हणते. अण्णा म्हणतात तू काळजी करू नको, आपण तिला धमकी देऊयात, तू असं काही करलंस तर आम्ही तुला जीवे मारू शकतो असं तिला धमकी देऊया. त्यानंतर आता तिथे कोण कोण थांबणार हे ठरवलं जातं. त्यावर रविराजसुद्धा हजर राहणार असं कोर्टासमोर याचिका दाखल करतात. अर्जुन वकील असल्यामुळे अर्जुन पण तिथे थांबणार असतो. घरी आल्यावरती सायली त्याला म्हणते सर मला असं वाटतंय तुमच्या डोक्यात काहीतरी नक्की प्लॅनिंग चालू आहे. त्या दिवशी तुम्ही काय करणार होतात ते आम्हाला माहिती नव्हतं परंतु ऐन क्षणाला तुम्ही केस पलटलीत आणि आत्तासुद्धा काय करणार आहात हे तुम्ही मला सांगाल की नाही. त्यावरती तो म्हणतो तुम्ही काही करू नका,
त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितले नव्हतं माझ्या केस संदर्भात, आणि कोणतीही गोष्ट मी कोणाला सांगत नाही, सर्व गोपनीय ठेवतो. प्लीज त्या रात्री काय होईल ते तुम्हाला नंतरच कळेल, आपण त्याबद्दल नंतर बोलूया, असं म्हणून अर्जुन विषय टाळतो. मात्र मधुभाऊंना थोड्या वेळासाठी का होईना आश्रमात जायला मिळतं. मधुभाऊ खूप खुश असतात. असं वाटतं की त्यांना आता जग भेटल्यासारखं. ते आता आश्रमातील कोना न कोपरा मधुभाऊ पाहून घेतात. त्यांच्या खूप मनाला बरं वाटत असतं. तिथे आता लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा आलेले असतात. सर्व खूप छान बंदोबस्त असतो. सगळेजण तिकडे येतात. सगळी तयारी सुरू होते, कारण की आता रिक्रिएट आता ड्रामा करणार असतात. मात्र तिकडे प्रिया घाबरलेली असते, कारण त्या दिवशी काय घडलं, काय बोलायचं हे तिला आता माहिती नसतं, आणि ती अगोदर काय बोलली होती ते सुद्धा तिला आठवत नाही. पोलीस त्या दिवशी तिथे असतात, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. पण आता सर्व पसारा मांडला जातो. त्यावेळेला लेडी कॉन्स्टेबल प्रियाला सांगतात, जे घडलं होतं ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. तुम्ही कुठे होता, मधुभाऊ कुठे होते? तर सायली आणि कुसुम पण असतात. पण आता पोलीस तो सीन रिक्रिएट करतात आणि म्हणतात की प्रिया तू सांग, तू कुठे होतीस? तर आता ती म्हणते की मी आता मशीनच्या शेजारी लपले होते, तर आणि मधुभाऊ कुणाशी तरी फोनवर बोलत होते. तर आता सायली आणि कुसुम एका कोपऱ्यातून हे सर्व सीन पाहत असतात. मग ती सांगते की विलासला त्यांनी पिस्तूलने गोळी झाडली आणि विलास तिथे पडला, परंतु विलासचा डमी तिथे एक टाकलेला असतो, माणूस झोपवलेला असतो आणि मधुभाऊ हे गादीवर झोपवलेले असतात. तर मधुभाऊ सांगतात की मी कोणाशी तरी फोनवर बोलत होतो आणि माझ्या पाठीत जोरदार कोणीतरी डोक्यात काठी घातली, असं तो 10 वेळा तेच तेच सांगत असतो. कारण की प्रिया खूप चिडलेली असते. प्रिया म्हणते ती काठी नव्हती, तो फ्लॉवर पॉट होता आणि तो मीच मारला होता. तुम्ही किती खोटं बोलताय मधुभाऊ. त्याच वेळेला पोलिसांना त्याच्यावर आता संशयाची सुई येते. ती म्हणते की मी अचानक काय बोलून गेले, आणि ती आता बोलण्या बोलण्यात तिने आता खून केल्याचं कबूल केलेलं असतं. आणि ती म्हणजे ॲक्च्युली मला तसं म्हणायचं नव्हतं, ती काठीच होती, मला काही आठवत नाही. तेव्हा आता प्रिया सगळं सोडून तिला जाब विचारू लागतात. तेव्हा प्रिया म्हणते की मला नक्की काय झालं ते आठवत नाही आणि मी चुकून बोलून गेले, परंतु आता म्हणते की मी काही बोललेच नाही. पण पोलीस म्हणतात की हे सर्व सीन रिक्रिएट करताना आम्ही रेकॉर्डिंग कॅमेरा लावलेला आहे आणि त्यात सर्व रेकॉर्ड झालेलं आहे आणि तू खून केल्याचं आता कबूल केलेलं आहे. तेव्हा ती आता खालीच बसते आणि म्हणते की मी रागाच्या भरात काय बोलून गेले. तर आता तिने आपला खून केल्याचं कबूल केलेलं असतं आणि सर्व काही रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्हीच फ्लॉवर पॉट मारला ना त्यांच्या डोक्यात. तेव्हा प्रिया म्हणते की नाही, असं नाही आहे. तेव्हा तिचं कोणीही ऐकत नाही. तेव्हा तिने आता सत्याचा उलगडा केलेला असतो. आता ती स्वतःवरती दोष आलेला असतो, म्हणून ती आता महिपत आणि साक्षीचं नाव घेणार का आणि त्यांना या केसमध्ये इन्व्हॉल्व करणार का, हे येणाऱ्या आता पुढील भागांमध्येच आपल्याला कळणार आहे. आणि मधुभाऊंची सुटका होणार का, हे आता आपण पाहणार आहोत.